गाभ्याचा म्हणजे त्यांनी जे विचार केलाय त्या गाभ्याचा आपण जेव्हा विचार करू तेव्हा आपण या गोष्टीमध्ये इंटरेस्ट निर्माण होऊ शकतो आपल्याला. परंतु असं म्हटलं की हे असं कसं होऊ शकतं सर, तुम्ही काहीतरी सांगता, हे आज वैज्ञानिक दृष्ट्या कसं होऊ शकेल? करून बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी होत असतात. पण बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की हे शक्यच नाहीये, हे असं काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, ते काय उपयोगाचं नाहीये. त्याच्याविषयी थोडा वैज्ञानिक दृष्टिकोन आपला ठेवायचा, पण त्याच्याबरोबर ते जर टाकून दिलं तर उपयोग नाही. आज बऱ्याच गोष्टी अशा आपल्या निदर्शनास येत आहेत, की ज्या अमेरिकेत जाऊन सिद्ध होत आहेत आणि लोक आपल्याकडे आणून त्या टाकतायत, आपण त्या घेतोय. झुकेबर्ग सारखा माणूस येऊन इथे उत्तराखंडमध्ये एखाद्या साधूला जाऊन भेटतोय किंवा मोठमोठे लोक येऊन इकडे ह्याच्यासारखे आपल्या ऍपलचा जो फाउंडर होता तो सुद्धा येत होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग हे त्यांना काय अशी भूल पडली असेल आपल्या संस्कृतीविषयी? ह्याचा जर मुळात आपल्याला जायचं असेल तर आपल्याला हे वेद आणि उपनिषदांकडे वळणं आवश्यक आहे आणि त्याची गोडी निर्माण व्हावी म्हणून हा आपल्या सिलेबसमध्ये ठेवलेला पार्ट आहे. आणि इतका खरोखर सांगतो मी, आज पूर्ण एम झाल्यानंतर सांगतो की आपला जो सिलेबस आहे जर खरोखर मनापासून केला तर तो इतका सुंदर त्याने डेव्हलप केलेला आहे. अर्थात या सिलेबसला मागच्या वर्षी आपल्या युनिव्हर्सिटीला अवॉर्ड पण मिळालेलं होतं की सर्वात चांगला सिलेबस आपला योगाचा जो आहे तो सर्वात चांगला सिलेबस म्हणून त्यांना अवॉर्ड पण मिळाले. पण खरोखरच जेव्हा आपण हे प्रॅक्टिकली बघणार आहोत की हळूहळू जसे तुम्ही शिकत जाल तसं तसं हे प्रत्येक सिलेबसमध्ये हे का घातलं, योग तत्वोपनिषद का घातलं, अमृतनादन उपनिषद का घातलं, किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या का घातल्या, ह्याचं कारण आपल्याला कळत जातात. जसं आपण पुढे जाणार, जसं सिलेबस पुढे जात जाईल तसं तुमच्या लक्षात येईल. आणि मग मागचं आपण काढून बघायला बऱ्यापैकी वेळेला कंटाळा करतो. त्याच्याऐवजी जे समोर आहे, वर्तमान आहे, त्याच्यात राहूया आणि जे अभ्यासाला आता शक्य आहे त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित अभ्यास करून पुढे जाऊया. तर प्रत्येकानं जेव्हा ही संधी आहे तोपर्यंतच त्याचा लाभ घेणं हे खरं आहे. नंतर तुम्ही म्हटलं की पुढच्या वर्षी अरे अरे ते मला ध्यानबिंदू बघायला पाहिजे होतं, अमृतता बघायला पाहिजे होतं, मग ते पाठी जाऊन बघणं होत नाही. जेव्हा इथे चालू आहे त्यावेळी तुम्ही मनापासून इथे असलात आणि जर व्यवस्थित ते ऍब्सॉर्ब करून घेतलं तर नक्कीच पुढे जाऊन तुम्हाला त्या गोष्टींचा सगळ्याचा उपयोग होणार आहे. आता इथे पार्श्वभूमी थोडीशी करूया व्यवस्थित. सरांनी 100% केलीच असणार, पण सरांकडूनच मी घेतलेलं आहे तेव्हा तरी पण थोडं रिपीट केल्यानंतर आपलं कसं असतं की मेंदू थोडासा रिपीट केल्यानंतर आपला हे होतो, फ्रेश होतो किंवा रिफ्रेश होतात मेमरी. तर त्या अनुषंगाने आपले जे वेद आहेत, वेद सगळ्यांना माहिती आहेत, 4 वेद आहेत आणि प्रत्येक वेदामध्ये 4 अंग आहेत. कुठली कुठली आहेत सांगू शकतील कोणी? बोला तुम्ही, काय चुकेल फार तर, आणि काय घाबरायची काय गरज नाही. संहिता, ब्राह्मणके, हं. अरण्यके आणि उपनिषदे. उपनिषद बरोबर आहे. आता ही चारही आहेत आणि त्यातली आपल्याला काय आहेत अभ्यासाला, तर उपनिषद आहे. मग उपनिषद. वेद डायरेक्ट का नाही ठेवले? तर आपल्याला समजायला सोपं जावं. आणि उपनिषद जेव्हा आहेत तर उपनिषदांची संख्या अफाट आहे. कारण का, तर वेदामध्ये जे ज्ञान लिहिलेलं आहे ते विविध विषयावर आणि समजायला कठीण अशा स्वरूपामध्ये आहे. परंतु उपनिषदामध्ये त्यातले काही विषय सॅग्रिगेट करून त्याची प्रत्येकाची उपनिषद बनवत गेले. म्हणजे आता जर समजा आपल्याला जी माहिती असलेली उपनिषदांची संख्या आपण 108 म्हणतो. मुक्तिकोपनिषदात सांगितलेलं आहे की 108 उपनिषद आहेत. परंतु त्यातली योगाशी संबंधित किती आहेत संख्या माहिती आहे का? 10. तर 20. 11 सर. 20 आहेत, 20. तर योगाशी संबंधित 20 उपनिषद आहेत. मग ते ज्याच्यामध्ये योग सांगितलेला आहे असं भरपूर ज्ञान आहे जे वेदामध्ये सांगितलंय, उपनिषदांमध्ये आणि इलॅबोरेट करून सांगितलंय. त्यातलं फक्त योग आपण शिकणार आहोत. म्हणजे एम ए योगा ह्या कोर्सला असल्यामुळं आपण योगाशी संबंधित उपनिषद बघणार आहोत. आणि त्यातही आता हे जेव्हा 5000 वर्षापूर्वी घडलं असेल, जेव्हा हे सगळं लिहून ठेवलं
लोकांनी, जे म्हणजे लोकांना समजेल अशा भाषेत त्या काळच्या लोकांसाठी लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत. परंतु हे सगळं मूळ तत्वाकडे नेणारं आहे. म्हणजे ते जे तत्व आहेत ती बदललीत का? सृष्टी बदलली आहे का? सृष्टीची मूळ तत्व बदलणारी आहेत का? नाही. म्हणजे सिद्धांत इथे कायम राहतो. जी त्यावेळी लोकांना समस्या होत्या त्या कदाचित आजच्या लोकांना नसतील. परंतु तत्व, मूळ, आपलं जे गाभा आहे तो काही बदललाय का? तर मुळीच नाही. आलं लक्षात? त्यामुळे हे जे शास्त्र आहे हे आपल्याशी निगडीत कायमच राहणार आहे, अनंतापर्यंत राहणारच आहे. सुरुवात ज्याची आपण अनंत कधी झाली माहिती नाही, तसंच अनंतापर्यंत हे असणार. तोपर्यंत हे शास्त्र नक्की आपल्याला लागू पडणारं शास्त्र आहे. त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाहीये. बरोबर? जितकं आपण आपल्या कॉन्शियसनेस मध्ये घुसत जाऊ, जेवढं आपण आपल्याला ट्रेन करत जाऊ, तेवढं आपल्याला हे नॉलेज त्यांनी घेतलेलं तेव्हाचं लागू पडणार एवढं नक्की. फक्त आपण कुठेतरी कमी पडतोय, त्या हिशोबाने आपल्याला जाण्याची गरज आहे, अभ्यास करण्याची गरज आहे. उपनिषदामध्ये पण हे असंच सांगून ठेवलेलं आहे की नुसतं तुम्ही वाचून केलं नुसतं आणि जर योग केलाच नाही तर त्याच्यातनं तुम्हाला गेन काही होणार नाही. झाला तर फक्त काय तुम्ही डिबेट करू शकता. तर हे काय काय आहे, आपल्याला जे उपनिषद आहेत ती आपण क्रमानं एक एक करून बघूया. पण हे काळ आपल्याला सगळे साधारण लक्षात असले ना, इतिहास लक्षात असला की त्याची संगती जोडता येते. उदाहरणार्थ उपनिषद आपल्याकडे 5,000 वर्षापूर्वी लिहून ठेवली असती तर त्याच्या खाली मग काय झालं, तर महाभारत काल असेल. महाभारत कालामध्ये आपल्याला भगवद्गीता सांगितलेली आहे. मग हे जे योगाची उपनिषद आहेत त्यांच्यातले संदर्भ आपल्याला त्या महाभारत काळातल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा बघायला मिळतात. त्याच्यानंतरचा जर काळ बघितला तर हठयोगाचा काळ आहे, ज्याच्यामध्ये 12व्या शतकामध्ये म्हणा हठप्रदीपिकेसारखे ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा हे संदर्भ बघायला मिळतात. त्यानंतरचा काळात सुद्धा गिरंड संहितेपर्यंत सुद्धा हे सगळे जे सिद्धांत आहेत ते कुठेही गेलेले नाहीत. म्हणजेच आजच्या कालावधीमध्ये सुद्धा हे आपल्यावर लागू आहे. आणि या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला योग प्राप्ती होणार, योग आपल्या बाबतीत घडणार, याच्याविषयी थोडासा आपल्याकडे विश्वास पण असणं आवश्यक आहे. काही जणांना म्हणजे आपली जी योगाची हे सांगितलेलीच आहेत, अंतराय सांगितलेले आहेत. थोडं कोणाचं जर झालं असेल काही आधी तर त्यांना माहिती आहे. तर हे असणं स्वाभाविक आहे. परंतु श्रद्धा नावाचा जो पार्ट आहे, की निरंतर श्रद्धेनं जर गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये यश प्राप्त होऊ शकतं. पण जेव्हा आपण हे माहिती म्हणून पूर्ण संकलन करणार आणि त्याच्याकडे एक ग्रॉस म्हणून जेव्हा बघणार, तेव्हा आपल्याला पूर्ण शास्त्र काय आहे ही आपल्याला माहिती कळणार. नाहीतर कसं होतं, आंधळ्यानं हत्ती शोधण्यासारखं आहे. हत्ती पहिल्यांदा त्यानं शेपूट पकडला, एखादा आंधळा माणूस. तो शेपूट पकडल्यानंतर तो म्हणणार की हत्ती पायपासारखा आहे, लांब सडक आहे, सापासारखा. दुसरा म्हणणार पाय बघणार हत्तीचे आणि सांगणार की हत्ती खांबासारखा आहे असं सांगेल. तिसरा कोणतरी हत्तीच्या कानाला बघेल, हत्ती सुपासारखा आहे. ऍक्च्युअल हत्ती कसा आहे तो सगळा पूर्ण जेव्हा तो बघेल तेव्हाच त्याला जाणीव होईल की हत्ती कसा आहे. बरोबर आहे? तेव्हा आपण जात असताना ही जी जर्नी आहे 2 वर्षाची तुमची, त्याच्यामध्ये त्या जर्नीतून मी पण गेलेलो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अगदी म्हणजे निसंशयपणे सांगतो की ही जी उपनिषद आहेत ही पाठी जाऊन तुम्ही नक्की बघणार नाही आहात. पण आत्ता आपण शिकताना थोडंसं लक्ष द्या. हेच गोष्टी पुढे जाऊन तुम्हाला ग्लोरियस स्वरूपात, तुम्हाला समजेल अशा स्वरूपात असं करून पुढे सांगितलेलं आहे. म्हणजे हठप्रदीपिका ही तशीच आहे, ह्याच्यावरच आधारित आहे. तुमचं भगवद्गीतेमधलं सुद्धा ज्ञान ह्याच्यावरच आधारित आहे. कमी जास्त स्वरूपात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात असू दे, परंतु तत्व तर 100% बदललेली नाहीये. ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या जशाच्या तशा आहेत. मी सुरुवातीला जे घेणार आहे उपनिषद ते आहे योग तत्वोपनिषद. तर मी आधी
एक स्क्रीन माझा शेअर करतो. बघा स्क्रीन होतोय का शेअर? हो झालाय. होतोय सर. ओके ओके. आता हे जे उपनिषद आहे हे आपल्याला 3 उपनिषदांमधलं एक उपनिषद आहे, योग तत्वोपनिषद. या नावावरनं आपण थोडीशी फोड केल्यानंतर आपल्याला सगळ्यांना कळतं की हे योगाच्या तत्वाविषयी सांगणारं उपनिषद आहे. उपनिषद ह्याचा अर्थ पण सगळ्यांना माहितीच असेल, गुरुच्या जवळ शेजारी खाली बसून ज्ञान घेणे, बरोबर. मग हे सगळे जी उपनिषद आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कॉमन घटना अशी आहे की गुरु काहीतरी सांगतोय आणि शिष्य ग्रहण करतोय. ही रचना सगळीकडे आहे. इथे पण तसंच आहे. बघूया आपण हळूहळू कसं आहे ते. पहिला श्लोक घेऊया. योगेश्वर्यम च कैवल्यम जायते यत् प्रसादतः तद वैष्णवम योगतत्वम रामचंद्र पदम भजे. आता हे योगतत्वोपनिषद जे आहे ते कृष्ण यजुर्वेदाशी आहे. यजुर्वेदाचे 2 भाग आहेत, एक शुक्ल यजुर्वेद आणि दुसरा कृष्ण यजुर्वेद. त्याचे कृष्ण यजुर्वेदाशी संबंधित हे उपनिषद आहे. आणि जे योगाची 20 उपनिषद सांगितलेली आहेत त्याच्यातलं हे एक महत्वाचं उपनिषद आहे, ज्याच्यामध्ये योगाच्या तत्वाविषयी विशद केलेलं आहे. म्हणून याचं नाव आहे योग तत्वोपनिषद. आता याच्यामध्ये सगळ्या म्हणजे जसं अष्टांग योग वगैरे या गोष्टी आपल्या कानावरून गेलेल्या असतात, किंवा बरेच जणांना यम नियम ये गोष्टी माहिती नसल्या तरी अष्टांग योग माहिती असतो किंवा हठ योग माहिती असतो, असे शब्द माहिती असतात. काही जण जे योगाची बॅकग्राऊंड नसताना सुद्धा इथे आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी थोडं मी अगदी साध्या सोप्या भाषेत करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर हे जो आपल्यापर्यंत पोहोचतोय, की जो आपल्याला छोट्या छोट्या क्लासेस मधनं म्हणा किंवा इतर ठिकाणाहून आपल्या कानावर गोष्टी आलेल्या असतात, तर त्याचा हा बेसिक उगम झरा आहे उपनिषद हा. आणि जो आपल्यापर्यंत पोचला तो फिल्टर होऊन 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 मग सर्वात शेवटी जे आपल्या सुलभ ग्रंथ जे आहेत, जे आपल्याला सहज शिकवता येतील अशा गोष्टी आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत. पण आता आपण मात्र MA करतोय, पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय, तेव्हा आपल्या संस्कृतीचे जे बेसिक आहे, वेद आणि उपनिषद, त्यांचं अध्ययन करूनच आपल्याला पुढे जावं लागेल, कारण त्याच्याशिवाय गत्यंतर नाहीच आहे. त्यामुळे आपण ह्याच्या मुळाशी काय आहे हे बघण्यासाठी म्हणून ही उपनिषद घेणार आहोत. तर आपण जो अष्टांग योग म्हणून आज बघतो त्याच्यामधले जो बेसिक उगम आहे तो ह्या उपनिषदामध्ये दिसतो. याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान समाधी हे झाले अष्टांग. या अष्टांग योगाची पूर्ण माहिती दिलेली आहे. पूर्ण असेल, थोडीशी असेल, जे असेल ते त्या त्या श्लोकांमध्ये हे येणारच आहे पुढे. पण याच्याविषयीची माहिती म्हणजे अष्टांग योग हा योग तत्व उपनिषदामध्ये सांगितलेला आहे. मग तो करायचा कसा, हठयोग म्हणजे काय, राजयोग म्हणजे काय, तो कसा करायचा याच्याविषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतर ओंकाराचा महिमा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे मनाचं आत्म्याचं स्थान किंवा सगळे जे पदार्थ वर्णन केलेले आहेत त्यांचं पण इथे उल्लेख आहे. तुमच्या महाभूत असतील त्यांचाही उल्लेख इथे केलेला आहे. तर हे सगळं उपनिषदांपासून उगम पावलेलं आहे. आणि मग या उपनिषदामध्ये काय काय सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आपण याचा अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये काही मुद्रा पण सांगितलेल्या आहेत, बंद सांगितलेले आहेत, त्यांचे विधी व्यवस्थित वर्णन केलेले आहे. आता इथे पहिलाच जर हेडिंग बघितलं तर अष्टांग योग जिज्ञासा असं आहे. म्हणजे हे काय आहे याच्याविषयीची जिज्ञासा हे आता आपण बघतोय. योगतत्वं प्रवक्ष्यामि योगिनां हितकाम्यया यत् श्रुत्वा च पठित्वा च सर्व पापैः प्रमुच्यते. मी योगींच्या हितासाठी योग तत्वांचा उपदेश करत आहे.
हे ऐकून म्हणजे हा जो उपदेश आहे योग तत्वांचा तो ऐकून व वाचल्याने साधकांची सर्व पापांपासून मुक्ती होते. म्हणजे अष्टांग योग का करावा किंवा योग तत्वांविषयी जाणून का घ्यावं, तर त्याचा ह्या उद्देश हा इथे सांगितलेला आहे. हे उपदेश का केलेला आहे, तर हे ऐकल्याने आणि वाचल्याने साधकाची सर्व पापांपासून मुक्ती होते. बऱ्याच वेळेला हे छोटे छोटे प्रश्न असतात जे आपल्याला ह्याला येतात बघा. आता जी परीक्षा असते सीईटीची वगैरे, त्या परीक्षेमध्ये हे सगळे प्रश्न येतात. तर छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं आहे, त्या थोड्याशा नोट करून ठेवल्या तर तुम्हाला पुढे कामी येणार आहे. सेटची परीक्षा, नेटची परीक्षा जी असते त्याच्यामध्ये असले क्वेश्चन येतात नेहमी, की योग तत्व उपदेश केल्यामुळे साधकाला काय होते, साधकाचा काय फायदा होतो, पापांपासून मुक्ती मिळते, अजून काहीतरी असे 4 ऑप्शन दिलेले असणार. त्याच्यापैकी पापांपासून मुक्ती होते हे पहिलं आलं पाहिजे. हम्म. आता पुढे हे कोणी, जसं मगाशी म्हटलं मी की उपनिषद म्हटल्यानंतर काय आलं, तर गुरु आला आणि साधक आला. जो जाणून घेण्याची इच्छा ठेवतो असा जो विद्यार्थी आहे तो पण आला. मग इथे आलंय बघा, विष्णुर्नाम महायोगी महाभूतो महातपः तत्वमार्गे यथा दीपो दृश्यते पुरुषोत्तमः. विष्णू नावाचा महान तपस्वी योगी महापुरुष आहे आणि तो सर्वश्रेष्ठ पुरुष आहे. तो तत्वमार्गाचा दीपक किंवा प्रकाशक आहे. आता इथे महायोग्याचं, तपस्वी योग्याचं, महापुरुषाचं, श्रेष्ठ पुरुषाचं नाव म्हणून काय दिलेलं आहे, विष्णू. आणि त्याला काय सांगितलेलं आहे, तर हा तत्व मार्गाला दीपक आहे किंवा तत्व मार्ग प्रकाशित करणारा असा जो कोणी आहे त्याचं नाव विष्णू हे आहे. या तत्व म्हणजे योग तत्वोपनिषदामध्ये विष्णू हा आपल्याला पथदर्शक आहे किंवा दीपक आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आता त्याचं काय करायला आहे, म्हणजे त्याच्याकडून आपल्याला, जर तो पथदर्शक आहे तर त्याच्याकडून आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे. मग तसंच या उपनिषदाचं जे गाभा आहे तो असाच आहे की इथे पण ब्रह्मांनी विष्णूकडून हे जे योगाचं ज्ञान आहे ते ग्रहण केलं. किंवा उपनिषद म्हणजे इथे काय आहे, तर गुरु म्हणून विष्णू आहेत आणि त्यांचा जो साधक आहे किंवा जो ज्ञान घेणारा विद्यार्थी आहे तो म्हणजे इथे ब्रह्मा आहे. तर अशा पद्धतीत इथे वर्णन आहे. तम आराध्य, तम म्हणजे कोण, विष्णू. असा जो आराध्य आहे जगन्नाथम, तम आराध्यम जगन्नाथम, जगाचा नाथ. प्रणिपत्य पितामह प्रपच्छ, पितामह म्हणजे आपल्या इथे ब्रह्मा. पप्रच्छ योगतत्व मे ब्रूहि च अष्टांग संयुतम. ब्रह्माजींनी त्यांची पूजा केली, त्यांची म्हणजे कोणाची, विष्णूची. विष्णूची पूजा केली आणि त्यांच्या चरणी प्रणाम केला आणि विनंती केली की कृपया मला अष्टांगासह योग तत्वाची शिकवण द्या. आता प्रत्येक ठिकाणी हा, जसं जसं तुम्ही उपनिषद वेगवेगळी शिकत जाणार तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी हा आपल्या मनात कुठला हे न ठेवता, किंतु परंतु न ठेवता हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. कारण ही नेट सेटला हमखास विचारली जाते की कुठल्या उपनिषदामध्ये कोणी, कुठल्या गुरुने कुठल्या शिष्याला उपदेश केलेला आहे. हे सगळीकडे लिहून ठेवण्याची गोष्ट आहे. म्हणजे लक्षातच ठेवायचं की हे मध्ये विष्णूनी ब्रह्माला उपदेश केलेला आहे, हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. नेट सेटला हमखास विचारली जाते. आता तमुवाच ऋषिकेशो वक्ष्यामि शृणुतत्वतः सर्वे जीवाः सर्वे जीवाः सुखैर्दुःखैर मायाजालेन वेष्टिताः. इंद्रिय जय विष्णू. आता इथे विष्णूला काय म्हटलेलं आहे, इंद्रिय जय. इंद्रिय जय. हा, म्हणजे ज्यांनी इंद्रियावर जय मिळवलेला आहे. आपली 5 इंद्रिय सर्वांना माहिती आहेत. तर जी ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्यावर यांनी विजय मिळवलेला आहे.
ब्रह्मदेवाला म्हणाले, असे जे विष्णू आहेत ते ब्रह्मदेवाला म्हणाले की तू माझा हा उपदेश लक्षपूर्वक ऐक. शृणु तत्वतः, लक्षपूर्वक ऐक. जगातील सर्व जीव सुख दुःख माया यांनी बांधलेले आहे. म्हणजे जगातील सर्व जे जीव आहेत, जीव म्हणजे जो या पृथ्वी तलावर पदार्थ दिसतो ते सर्व जीव आहेत. मनुष्य जीव असेल, आपण म्हणतो की पक्षी असतील, सरपटणारे जीव असतील, असं आपल्या बोलीभाषेत आपण म्हणतो. परंतु इथे जीव हा शब्द जिथे चेतना आहे अशा स्वरूपातला जीव, अशा स्वरूपात हा शब्द आहे. आणि मग यांना सर्वांना कशानं बांधलेलं आहे, तर सुख दुःख आणि माया हे 3 शब्द आहेत बघा इथे टाकलेले. यांनी बांधलेलं आहे आणि याच्या बंधनातून मुक्त होणे यालाच मोक्ष असं म्हटलेलं आहे. बरोबर? ज्या बंधनातून आपल्याला बांधलेलं आहे ते बंधन तोडून टाकणे म्हणजेच मोक्ष मिळवणे किंवा मुक्ती मिळवणे. बरोबर? बंधनापासून आपल्याला परावृत्त करायचं आहे स्वतःला. तर हा जो उपदेश आहे, हा उपदेश म्हणजे सर्व योग ग्रंथांचा गाभा आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये हेच सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ आपण समजा आता योगदर्शन घेऊया. पतंजलींनी काय सांगितलेलं आहे? सर्वात शेवटी कैवल्य प्राप्ती, समाधीची प्राप्ती. तिथे सुद्धा बंधनातून मुक्त होणे हेच आहे. किंवा आपण वेदांत घेऊ. वेदांतामध्ये सुद्धा जीव ब्रह्मैव नापरा ही त्याला जेव्हा शिकवण म्हणजे जेव्हा त्याला हे समजतं की परमात्म्यापासून आपण काहीही वेगळे नाही आहोत, ही जेव्हा त्याला जाणीव होते, तो क्षण म्हणजेच त्याला बंधनातून मुक्त होणे असं आहे. तर हे जे गाभा आहे हा पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. प्रत्येक जे उपनिषद असेल किंवा आपण जे आता ग्रंथ पुढे जे बघणार आहोत त्याच्यामध्ये मुक्तीचे मार्गच सगळीकडे सांगितलेले आहेत. तेषां मुक्तिकरम मार्गम मायाजालनिकृंतनम जन्म मृत्यू जरा व्याधी नाशनम मृत्यूकारकम. सजीवांना मुक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे माया आणि आसक्तीचे जाळे तोडणे. योग साधनेने जन्म मृत्यू म्हातारपण आणि रोग यांचा नाश करून मृत्यूपासून मुक्ती मिळते. आलं का लक्षात? आता इथे काही जणांमध्ये ना काही गोष्टी व्यवस्थित संकल्पना क्लिअर नसतात. त्यामुळे मी थोडंसं बोलतो की आपलं जे शास्त्र आहे हे पुनर्जन्माला मान्यता देतं म्हणजे मानतं. आणि पुनर्जन्मामध्ये सुद्धा आपलं जे सूक्ष्म शरीर असतं ते ट्रान्सफर होतं असं शिकवलेलं आहे आपल्या शास्त्रानुसार. आजही वैज्ञानिक पुरावे या गोष्टींना मिळतात. बरेच लोक असे मिळालेले आहेत ज्यांना जन्मतःच आदल्या जन्मेची आठवण असते. असे लोक आजही बघायला मिळतात. विज्ञानासमोर ती मोठी कोडी असतात, परंतु यांच्यासाठी हे मात्र कॉमन आहे. म्हणजे आपलं जे हे सनातन ज्ञान आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट कॉमनच आहे. आपल्या इथे ते सर्व सांगितलेलंच आहे की प्रत्येक जीव जो आहे तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सतत अडकलेला आहे. जोपर्यंत त्याला मुक्ती प्राप्त होत नाही तोपर्यंत तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलेला असतो. त्याच्यापासून पण मुक्ती मिळाली पाहिजे. सर्वात जर आपल्या जीवनातला कुठला दुःखदायी काळ असेल तर तो कुठला असतो, तर म्हातारपण असतो. कारण भरपूर रोगाने शरीर जर्जर होतं. तसंच माणूस जसा वयोवृद्ध होत जातो तस तसं तो जर मुक्तीच्या मार्गावर नाही घुसला तर तो संसारात जास्ती अडकलेला असतो. मग त्या अनुषंगाने त्याला मानसिक व्याधी किंवा मानसिक त्रास सुद्धा भरपूर व्हायला चालू झालेले असतात. असं जे म्हातारपण आहे ते म्हातारपण त्याला त्रासदायक असतं. रोग आणि सर्वात शेवटी काय असतं याला आपण सगळेजण घाबरतो तो म्हणजे मृत्यू. तर या मृत्यूच्या भयामुळे बऱ्याच गोष्टी लोक करत असतात. म्हणजे आज जर मी तुम्हाला आहे मी डॉक्टर आहे, मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो की तुमचा मृत्यू आपण टाळू शकतो असं जर मी उद्या बोललो आणि एक व्हिडिओ टाकला
की दुसऱ्या दिवशी लगेच तिथे झुंबड लागते आणि लोक ते फॉलो करायला चालू करतात. म्हणजे दरवेळी असं घडत आहे. लोक बरेच या गोष्टींमध्ये का पडतायत, तर भीती दाखवून आज बऱ्याच गोष्टी करवूनही घेतल्या जात आहेत आणि लोक त्याला बळी पण पडतायत. त्याचं कारण म्हणजे त्यांना असलेली मृत्यूची भीती. जन्म ज्याचा झालाय तो मरणार आहे, हे जगातलं सर्वात अंतिम सत्य आहे. परंतु हे सत्य न स्वीकारता त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रत्येक जण मार्ग शोधतोय. मग ते पळून जाणे हे शक्य नाहीये. तर याच्यापासून मुक्ती मिळवणे मात्र शक्य आहे आणि त्याचे मार्ग हे आपल्या या शास्त्रामध्ये सर्वांनी सांगून ठेवलेले आहेत. या मार्गावर चालण्याची गरज आहे. या मार्गावर जाऊन अनुभव घेण्याची गरज आहे. इथे होतंय काय, तर लोक चमत्काराची अपेक्षा ठेवू नयेत. तसं न करता प्रत्येकानं आपापल्या परीनं आपल्याला जेवढं शक्य आहे त्या प्रयत्नांचं इथे काम म्हणजे स्वतः काहीतरी करून स्वतःमध्ये बदल घडवण्याची इच्छा ठेवण्याबरोबरच स्वतः मेहनत करण्याची पण तयारी ठेवणं आवश्यक आहे, हे इथे नमूद करू इच्छितो. तर सर्वांना ह्या गोष्टींपासून जर अलग व्हायचं असेल तर या सर्वांसाठी हे उपनिषद आहे. जेव्हा मी स्वतः इथे ऍडमिशन घेतलेली तेव्हा माझा उद्देश बघण्याचा ह्या गोष्टींकडे क्लिअर होता. कारण मला आयुर्वेदाचा बॅकग्राऊंड पण आहे आणि मी थोडस या दृष्टीने वाचन पण केलेलं होतं. त्याच्यामुळे किंवा आपण कीर्तनामध्ये म्हणा किंवा समाजामध्ये इतर ठिकाणी सुद्धा आपण या गोष्टी बोलतो. आणि काही वेळेला असं असतं की अवैज्ञानिक गोष्टी आपण का बोलतोय म्हणून काही जण लाजतात सुद्धा बोलताना. तर काही गोष्टी ह्या आपल्या समजण्याच्या पलीकडे आहेत, परंतु त्या का तशा आहेत, तर आपण त्या मार्गाने ज्यांनी त्या गोष्टी आपण मिळवू शकतो त्या मार्गावर कधी चाललोच नाही, तर आपल्याला ती मिळण्याची शक्यता सुद्धा नसते. आलं का लक्षात? जे मार्ग इथे लिहून ठेवलेले आहेत त्या मार्गावर जर आपण चाललोच नाही तर आपल्याला जे गंतव्यस्थान आहे तिथे पोहोचायची शक्यताच नाही. परंतु इथे व्यवस्थित त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की आपले जे पूर्वज होते त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याला प्रमाण मानलेलं आहे. जसं प्रत्यक्ष प्रमाण आहे, जसं अनुमान प्रमाण आहे, तसं आप्तोपदेश नावाचं सुद्धा एक प्रमाण आहे. आणि आप्त म्हणजे कोण, तर ज्यांनी वेदाचं ग्रहण केलेलं आहे, जे प्रत्यक्षदर्शी आहेत, असे लोक फक्त आप्तोपदेश सांगण्यासाठी योग्य त्यावेळी मानलेले आहेत. त्यामुळे या ऋषींवर शंका घेण्या इतपत आपलं काय म्हणतात आपली पोच पण नाही, आपण त्या लायकीचे पण नाही आहोत. अशा लोकांच्याकडून ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यावर शंका घेण्याऐवजी श्रद्धा दाखवणं हे सोयीचं आहे. तेव्हा इथे थोडस आपण या गोष्टींकडे अशा दृष्टीने बघण्याची गरज आहे. म्हणून या सगळ्याची मी तुम्हाला एक पूर्वपीठिका म्हणून सगळं सांगितलं. इथे आपल्याकडे मृत्यूपासून मुक्ती म्हणजेच जरा मरण यापासून मुक्तीसाठी परत परत म्हणजे अपुनर्भव घडवण्यासाठी आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे. परत परत या जन्मातून दुसऱ्या जन्मात, दुसऱ्या जन्मातून तिसऱ्या जन्मात न जाता याच जन्मामध्ये आपल्याला मनुष्य जन्म जो मिळालेला आहे त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आपण. आणि आपल्याला मुक्ती प्राप्त करून स्वतःला घेण्यासाठी जबाबदारी कोणाची आहे? आपलीच आहे. कारण कर्म करण्याची जबाबदारी आपली आहे. बाकी त्याच्यातनं काय मिळणार याची आपण चिंता करायची नाही असं आपल्याला भगवद्गीता पण सांगते. तर त्याचं हे मूळ स्वरूप आहे. भगवद्गीतेच्या कितीतरी आधी हे उपनिषद लिहिली गेलेली आहे. भगवद्गीतेमध्ये काही श्लोक याच तुम्हाला दाखवेन मी पुढे की यातलेच याच उपनिषदातले श्लोक जसेच्या तसे भगवद्गीतेमध्ये सुद्धा सापडतात. म्हणून म्हटलं की आपला जो सिलेबस आहे त्या सिलेबस मध्ये सुद्धा हे घडवताना सिलेबसच त्यांनी असा घडवलाय की सुंदर एकाला एक लागून हे सगळं ठेवलेलं आहे. त्यामुळे आता थोडं लक्ष देणं पण इथे आवश्यक आहे. आता हा जो मोक्ष आहे त्याच्याविषयी थोडस आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून ही जरा पूर्वपीठिका सांगितली.
तर आपलं सगळी शास्त्र जेवढी आहेत ही योगाची शास्त्र आपल्याला मुक्ती देण्यासाठीच आहेत. आणि त्यांनी वेगवेगळे मार्ग निवडले असले तरी सुद्धा जाऊन हे सगळे एकेच ठिकाणी मिळतात. नाना मार्गेस्तु दुष्प्राप्यम कैवल्यम परमं पदम पतिताः शास्त्रजालेषु प्रज्ञया स्वेन मोहिता. कैवल्य किंवा मोक्षाची उत्तम अवस्था विविध मार्गांनी मिळणे कठीण आहे. वैज्ञानिक ज्ञानाच्या आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जाळ्यात मानव अडकलेला आहे. हा आता जर तुम्ही विचार केला तर इतका ऍप्ट श्लोक आहे की आजची जर आपण कंडिशन बघितली की सर्व जनमानस हा कशात अडकलेला आहे, तर वैज्ञानिक ज्ञानाच्या आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या ज्ञाना जाळ्यात मनुष्य अडकलेला आहे. हे वाक्य गंभीर अर्थानं बघण्याचं वाक्य आहे. म्हणजे आजही बघा आपण कशात अडकलोय, मोबाईलमध्ये अडकलोय की नाही, आपण त्या इंस्टाग्राम मध्ये अडकलोय, फेसबुक मध्ये अडकलोय. त्याच्यातून मिळणारं जे तात्पुरतं ज्ञान आहे ते घेऊन लोक बरेच स्वतः ज्ञानी असल्याचं दाखवतायतच, बाकी काय एक्झॅक्ट काय असेल असं नाही आहे त्याच्यामध्ये. परंतु स्मार्टनेसला आपण आजकाल ज्ञान असं म्हणायला लागलेलो आहोत. तर तो तात्पुरतं काहीतरी स्मार्टनेस करून दाखवणे आणि एक्झॅक्ट ज्ञानी असणे याच्यामध्ये फरक असतो. मग वैज्ञानिक ज्ञानाच्या आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या, बुद्धी हा जो प्रकार आहे त्याच्याविषयी थोडस बोलूया. बुद्धी हा जो काही घटक आहे आपल्या शरीरातला, त्याची फक्त दोनच काम आहे, एकच काम आहे. काय काम आहे, तर कट करणे. एखाद्या गोष्टीला दोन विभागामध्ये कट करणे. म्हणजे कसं, तर बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशा स्वरूपात बुद्धी वागत असते सतत. मग त्याला कुठलीही गोष्ट लॉजिकली जेव्हा पटते असं आपण म्हणतो तेव्हा बुद्धीनं त्याचं विश्लेषण केलेलं असतं. प्रत्येक गोष्टीचे पार्ट पाडलेले असतात आणि ते पार्ट पाडून पाडून त्यातला कुठला घ्यायचा कुठला नाही घ्यायचा, कुठला घ्यायचा कुठला नाही घ्यायचा, अशा पद्धतीत विचार करत आपण एका गोष्टीकडे जातो. उदाहरणार्थ तुम्हाला अगदी साधं उदाहरण देतो की समजा माझ्याकडे एखादा पेशंट आला आणि तो म्हणायला लागला की सर माझ्या नाकातून पाणी येतं. आता नाकातून पाणी येतं याच्यासाठी मला काय करावं लागेल, माझी बुद्धी वापरावी लागेल. काय करायचं आहे, या पेशंटला नक्की काय झालंय, नाकातून पाणी येतंय, बरं ठीक आहे, मग पाणी येण्यासाठी काय काय कारण असू शकतील. म्हणजे काय, इथे माझी बुद्धी मी लावायला लागलो की बाबा तू आतमध्ये काही काडी नाकात घातली होतीस का, जेणेकरून तिथे जखम झाली आहे का. मग तो सांगणार नाही नाही डॉक्टर मी असं काही केलेलं नाही. ओके, मग बुद्धीनं एक तुकडा पाडला. काय पाडला, कुठली जखम झालेली दिसत नाही. ओके, बरं ठीक आहे, मग तू 4-5 दिवसात कुठे पावसात भिजलेलास का. हो सर मी भिजलेलो. बरं ठीक आहे, तुला कुठे इन्फेक्शन झालेलं का, दुसरा कुठला पेशंट तुझ्या जवळ आलेला तो नाका त्याच्या संपर्कात तू आलेलास का ज्याला सर्दी झालेली. हो सर मी आलेलो. म्हणजे मला दोन प्रूफ मिळाले की जे या फेवर मध्ये जातात की त्याला कुठलं तरी इन्फेक्शन व्हायरल झालेलं आहे. आता हे मी तुम्हाला अगदी कॉमन गोष्ट सांगितली, ही आपल्या जीवनात आपण सतत चालू ठेवणारी प्रोसेस आहे. कारण बुद्धी आपण कधी बाजूला ठेवून जगू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी आपण ही गोष्ट वापरत असतो. आता प्रत्येकानं आपापले ठोक थाळे हे ठरवलेले आहेत, प्रत्येक गोष्टीच्या पायऱ्या ठरवलेल्या आहेत. त्या हिशोबाने आपण बुद्धी वापरतो, त्याचे तुकडे करतो गोष्टीचे, ती व्यवस्थित कशी आहे ती बघतो आणि मगच त्याला ऍक्सेप्ट करतो. तेव्हा मी मग कुठेपर्यंत पोहोचेल माझी बुद्धी, हा ह्याला इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, इथपर्यंत डायग्नोसिस पर्यंत पोहोचेल. आता ही जेव्हा मटेरियलिस्टिक गोष्ट आपण बघतो, मटेरियलिस्टिक म्हणजे संसारिक गोष्ट किंवा जी भौतिक आहे त्या गोष्टीकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा ह्या गोष्टीमध्ये बुद्धी आपल्या सतत कामी येत असते. परंतु जी गोष्ट परमार्थाकडे नेणारी आहे, आध्यात्मिक आहे, तिथे बुद्धी कामाची नसते. तिथे वेगळी गोष्ट कामाला लागणार आहे. मग बुद्धीच्याही पलीकडे काहीतरी आहे, ही गोष्ट आपल्याला इथे रुजवणं आवश्यक आहे. आणि ज्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे
ती गोष्ट आहे ज्याच्या बुद्धीच्या पलीकडची आहे, हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. बुद्धीविषयी सांगण्याचा मला उद्दिष्ट एवढाच होता की वैज्ञानिक ज्ञानाच्या आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जाळ्यात मानव अडकलेला आहे. आजपासून 31 वर्षापूर्वी, आत्ताच मी जे उदाहरण तुम्हाला दिलं की सर्दी झालेली आहे, तर व्हायरस विषयीचं ज्ञान विज्ञानाला नव्हतं. जेव्हा मी शिकलो तेव्हा फक्त 2 जातीचे व्हायरस असतात जगात, एवढंच माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं. आणि आज जेव्हा पुस्तकं आम्ही कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन नावाचा एक असतो, CME म्हणून असतात आमच्या, तर त्याच्यामध्ये हे सगळं इतकं वाढलेलं आहे आता की कित्येक जातीचे 1000-2000 जातीच्या आज व्हायरस लोकांना माहिती आहेत. नुसता फ्लूचा जो व्हायरस आहे त्याचे 500 टाइप्स लोकांना माहिती आहेत. एवढं आज विज्ञान पुढे गेलेलं आहे. पण कुठे जाऊन थांबलं का हो, की बाबा इथे हे सगळं थांबलं, हे सगळं आता व्हायरसचं मूळ हे इथेच आहे, असं कुठे मिळालंय का? नाही. फ्लूचे आणि 500 टाईप करत गेलोय आपण. परंतु म्हणजेच काय, तर हे वैज्ञानिक जाळं झालं की जे कुठे जाऊन थांबत नाहीये, हे वाढतच जाणार, प्रसार होत राहणार, विस्तार होत राहणार. जाऊन कुठे थांबणार हे सांगणारी ही उपनिषद आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जाळ्यात. आता ही बुद्धिमत्ता सुद्धा इथे पण तेच, आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जेव्हा आपण ठेवतो तेव्हा गोष्टींचे तुकडे पाडत सुटतो आणि तुकडे पाडून त्यातलं काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय, किती प्रकार असतात, या सगळ्या गोष्टींची माहिती संकलन आपण करतो. बरोबर आहे. हे सगळं जरी केलं तरी सुद्धा जे मूळ तत्व आहे ते आपण प्राप्त मात्र करतच नाही आहोत. उलट भौतिक गोष्टींच्या जास्तीत जास्त आपण खोलात शिरत चाललेलो आहोत. असो, हे सर्व याच्या आध्यात्मिक पैलू जो आहे तो समजावण्यासाठी थोडस या विषयाविषयी बोललो. पुढचा श्लोक घेऊया. निष्कलम निर्मलम शांतम सर्वातीतम निरामयम तदैव जीवरूपेण पुण्यपाप फलैर्युतम परमात्मपदम नित्यम तत्कथम जीवतांगतम सर्वभाव पदातीतम ज्ञानरूपम निरंजनम. आता जेव्हा मनुष्य ह्या वैज्ञानिक परिभाषांमध्ये आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर काहीतरी गेन करतोय, तेव्हा त्याच्या पलीकडे जे सत्य आहे किंवा जे निरामय निष्कल आहे, जे परमात्म पद आहे की जिथे या सर्व गोष्टींच्या ऐवजी फक्त शांती भरलेली आहे, अशा प्रकारचं पद मिळवू शकतो का माणूस? तर ते मिळवू शकतो आणि त्याच्याविषयीची वर्णन सुद्धा इथे आपल्याला या ग्रंथामध्ये ऐकायला मिळणार आहे. आणि या अवस्थेविषयी सांगण्यासाठी, म्हणून त्याचं वर्णन करण्यासाठी हे सगळे श्लोक आता जे मी सांगतोय ते आलेले आहेत. मगासच्या श्लोकाचा खालचा श्लोक बघा. अनिर्वाच्यम पदम वक्तुम न शक्यम तम सुरैरपि स्वात्मप्रकाश रूपम तत् किम शास्त्रेण प्रकाश्यते. आता जेव्हा आपण वैज्ञानिक ज्ञानाच्या आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जाळ्यात अडकलेलो आहोत, अशा वेळी आपली परिस्थिती कशी आहे, तर मोक्षाच्या त्या अवर्णनीय अवस्थेचे वर्णन देव सुद्धा करू शकत नाहीत. हे मोक्षपद आपल्याला आत्म्याचे स्वरूप समजावून सांगते, ते शास्त्राद्वारे समजावता येईल का, असा प्रश्न इथे विचारलाय. कुठे विचारलाय, तर उपनिषदात विचारलाय. म्हणजे जे शास्त्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पहिलंच आधी सांगून ठेवलंय की या अवस्थेचं समजावून सांगणं कुठल्याही शास्त्राला शक्य नाही आहे. विज्ञान हे सुद्धा एक शास्त्रच आहे. शक्य आहे का? नाही, असं इथे व्यवस्थित सांगितलेलं आहे. जेव्हा आपण आप्त प्रमाण म्हणून मानणार तेव्हा इथे श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे की यांनी ते समजावण्यासाठी, म्हणजे हे पद ज्या लोकांनी हे उपनिषद लिहिलेलं आहे त्यांनी हे पद अनुभवलेलं आहे आणि त्या
लोकांनी इथे सांगून ठेवलेलं आहे की हे शास्त्राद्वारे समजवता येणार नाही. तरी आज आपण प्रयत्न करतोय आपल्या परीने. मग ह्यांनी जे प्रयत्न केलेले होते त्याच्यावरची आपली श्रद्धा वाढते. त्याच्यामुळे हे मी सांगतोय. या अवस्थेचे जे मोक्षाची जी अवस्था आहे त्याचे वर्णन देव सुद्धा करू शकत नाही. इथे त्यांनी ठासून सांगितलं की देवांना सुद्धा ते शक्य नाही आहे. ते मोक्षपद आपल्या आत्म्याचे स्वरूप सांगते. काय सांगते हे मोक्षपद? आपण जर मिळवलं तर आपल्याला काय कशाचं स्वरूप समजतं? तर स्वतःच्या आत्म्याचं किंवा स्वतःच्या अस्तित्वाचं जे मूलभूत घटक आहे त्याच्याविषयीचं ज्ञान आपल्याला होतं. अशा मोक्षपदाविषयी हे जेव्हा आपण या योगाचा अभ्यास करणार तेव्हा आपल्याला जे मोक्षपद प्राप्त होणार त्याच्यामधून आपल्याला ज्ञान मिळणार आहे ते हे आत्म्याचं स्वरूपाचं ज्ञान आहे. आणि त्याला आपण शास्त्राद्वारे समजावून सांगू शकत नाही. ती अनुभव करण्याची गोष्ट आहे. हे यातून आपण जाणून घ्यायचं आहे की हे प्राप्त होणार आहे, नाही असं नाही. शास्त्राचं जर अध्ययन केलं आणि त्याचं अनुकरण केलं तर, परंतु ते प्राप्त झालं जरी तरी ते समजावून सांगणं कठीण आहे. आता हे परमात्मपद जे आहे त्याच्याविषयी थोडं वर्णन बघूया की जेवढं वर्णन करता आलं तेवढं ह्यांनी इथे करून ठेवलेलं आहे. श्लोक पण घेतोय मी, परंतु मराठी तुमच्यासाठी जास्ती महत्वाचं असेल. यातले बरेचसे लोक संस्कृत मधनं कोणी गेलेत माहिती नाहीये मला. हे परमात्मपद सर्व निष्कलम अवयवांपासून रहित आहे आणि कोणत्याही लेपापासून विरहित म्हणजे कुठलाही निर्लेप आहे आणि दुःखांपासून मुक्त आहे. निरोगी आणि सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त आहे. शांत, शुद्ध आणि शाश्वत आहे. ज्ञान हे स्वरूप याचं म्हणजे परमात्मा पदाचं ज्ञान हे स्वरूप आहे आणि जगातील सर्व गोष्टींच्याही ते पलीकडे आहे. हा श्लोक सर्व भावनांच्या पलीकडे आहे. म्हणजेच सत्व रज तम या निसर्गाच्या 3 गुणांचे परिणाम आणि त्यांची अभिव्यक्ती याच्याही पलीकडे हे परमात्मपद आहे. म्हणजेच भौतिक गोष्टींच्या पलीकडची अशी कुठली तरी गोष्ट अस्तित्वात आहे आणि त्या गोष्टीला म्हणजेच त्याला नाव दिलं इथे आत्मा. स्वतःचा आत्मा किंवा आपल्या अस्तित्वाचा सर्वात मूलभूत घटक जो आहे तो, त्याच्याविषयीचं ज्ञान घेणे यालाच आपण परमात्मपद प्राप्त करणे असं म्हणतो. मग आता ही जी पृथ्वी किंवा हे जे सर्व संसार आहे किंवा विश्व आहे हे सर्वाच बनलेली गोष्ट कुठची कशामुळे आहे? तर त्या सर्वाच्या मुळाशी जे आहेत ते 3 गुण आहेत. इथे त्यांनी सांगितले सत्व रज आणि तम. हे सर्व निसर्गाच्या मुळाशी असलेले 3 गुण आहेत. या 3 गुणांमध्येच तरतम भावामुळे आपल्याला ही सृष्टीचं सर्व स्वरूप आहे किंवा आपल्या शरीराचं सुद्धा हे मूळ 3 गुण हेच आपल्या सर्व शरीराचे सुद्धा मूळ सत्वरज आणि तम हे 3 गुण आहेत. परंतु या 3 गुणांनी जेव्हा संसार बनला तेव्हा त्याच्या पलीकडे असलेलं जे चेतन तत्व आहे, प्रत्येक जीवाच्या प्रत्येक शरीराच्या आतमध्ये चेतनता असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपला आत्मा आहे. आणि त्या पदापर्यंत आपण कसं जायचं ते हे शास्त्र आपल्याला सांगणार आहे. आणि त्याचं साधारण वर्णन इथून केलेलं आहे की त्याला कुठलाही अवयव नाही आहे, ते निर्लेप आहे. म्हणजे काय? तर आज आपण जे काही वावरतो, जे काही समाजामध्ये आज मी समजा आहे तर माझं एक अस्तित्व आहे. अस्तित्वाला माझ्या काहीतरी एक चेहरा आहे. उदाहरणार्थ मी डॉक्टर आहे, मग माझा एक चेहरा आहे डॉक्टर म्हणून समाजामध्ये. परंतु जेव्हा मी सगळे चेहरे काढून टाकेन, सर्व शरीर माझं जेव्हा जाईल तेव्हा आतमध्ये उरलेली जी आहे ती चेतना असेल आणि ती चेतना अख्ख्या विश्व व्यापून आहे. ही जी संकल्पना आहे त्याचं इथे निर्लेप ह्या शब्दानं वर्णन केलेलं आहे. दुःखापासून मुक्त आहे, कुठलंही दुःख त्याला होत नाही. निरोगी आहे, त्याला कुठलाही रोग होत नाही. सर्व दोषांपासून मुक्त आहे. दोष कुठले आहेत? वात पित्त कफ, त्या सर्वांपासून ते मुक्त आहे. शांत आहे, शुद्ध आहे आणि शाश्वत आहे. शाश्वत म्हणजे
जे सतत अस्तित्वात असतं, कधीही त्याचा लोप होत नाही, शाश्वत असतं. ज्ञान म्हणजे त्याचं स्वरूप कसं आहे, तर ज्ञानाचं स्वरूप आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानाचं भांडार आहे, अशा पद्धतीचं हे आहे. जगातलं सगळ्यात उत्कृष्ट ज्ञान जे आहे ते इथे आपल्याला बघता येतं. सर्व गोष्टींच्या, जगातील सर्व गोष्टींच्या पलीकडे आहे. जग जे सर्व बनलेलं आहे ते त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज, तम या 3 गुणामध्ये तरतम भाव निर्माण झाल्यामुळे जगातली प्रत्येक गोष्ट बनलेली आहे. दगड धोंड्यांपासून, वृक्षांपासून, पक्षी, झाडं पेडं, नद्या नाले, सगळं जे काय आहे, जे आपल्याला डोळ्याने दिसतं ते सर्व, पृथ्वी आहे, सूर्य आहे, ग्रहमाला आहेत, सर्व विश्व आहे, या सर्वांचं भौतिक अस्तित्व जे आहे ते सर्व डोळ्यानं दिसणारं आहे. आणि ते त्याच्या पलीकडे आहे. जे आपण हे परमपद म्हणतोय ते या सर्वाच्या पलीकडे आहे. भावनांच्याही पलीकडे आहे. आपल्याला मन आणि भावना हे सुद्धा आपल्याला न दिसणारं अंग एक आहे. परंतु हे तत्व तसं नाही आहे. ते भावना धरून किंवा आपल्या मनात काय गोष्टी असतात त्याच्याशी रिलेटेड आहे का, तर नाही. त्याच्याही पलीकडचं हे तत्व आहे असं सांगताय तिथे. आता इथे प्रश्न विचारलाय छोटासा, की हा आत्मा कसा निर्माण झाला. आत्मा तर पाप आणि पुण्याच्या फळांनी बद्ध आहे. म्हणजे काय, तर आपल्याला जे पुनर्जन्म होतो ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये कसं आहे, की आपण जे आदल्या जन्मामध्ये केलेल्या गोष्टी असतात त्याचा संचित पाप आणि पुण्यामध्ये होतं. आणि जे सूक्ष्म शरीर असतं त्याच्यामध्ये या गोष्टी साठवल्या जातात संस्काराच्या स्वरूपात. आणि ते गाठोडं बरोबर घेऊन मनुष्य किंवा कुठलाही जीव हा पुढचा जन्मात जात असतो. आणि त्याच्या पापपुण्यात्मक कर्मावर किंवा पापपुण्यात्मक त्याचे जे भोगायचे भोग असतात त्या भोगांना भोगण्यासाठी त्याला पुढचा जन्म मिळतो. अशा प्रकारचं आपल्याकडे वक्तव्य सगळ्या ग्रंथामध्ये पुनर्जन्माविषयीचं आढळतं. तर तिथे त्याचा म्हणजे त्याच्या फळांनी, पापपुण्याची जी फळं असतात, समजा आपण एखादं पुण्यकर्म केलेलं आहे तर त्याचं पुण्य स्वरूपात आपल्याला भोगायला पाहिजे. म्हणजे जर मी आज काहीतरी फार पुण्यात्मक काहीतरी काम केलं तर त्याचे जे आपल्याला आरामदायी प्रभाव बघायला मिळणार आहेत तेही मला भोगायलाच लागणार आहेत. आणि जर मी एखादं पाप कर्म केलं तर पुढच्या जन्मी मला त्या पापाची पण परतफेड करण्यासाठी काही गोष्टी भोगाव्या लागणार आहेत. म्हणजे दुःख सुद्धा मला भोगावंच लागतं आणि आनंद सुद्धा मला भोगावाच लागतो, हे लक्षात घ्या. वारीवत वारीवत स्फुरितम तस्मिन तत्र अहंकृती कृतिरुत्थिता अहंकृती उत्थिता पंचात्मकम भूतपिंडम धातुबद्धम गुणात्मकम. आता इथे जेव्हा हे उपनिषद सांगितली जातात किंवा योग म्हणा, तर हे दर्शनशास्त्राशी निगडीत आहे. दर्शन म्हणजे काय, तर मूळ तत्वांचं दर्शन. म्हणजे जर आपल्या बुद्धीनं विचार करायला सुरुवात केली की मला आतमध्ये काय असेल, माझ्या मुळाशी काय असेल, तर त्यांना जे मिळालं त्या आपल्या सर्वांच्या मुळाशी, त्या तत्वाविषयी पर्यंत जाण्यासाठी जे त्यांनी लिहून ठेवलेत ग्रंथ त्याला आपण दर्शनशास्त्र असं म्हणतो. दर्शनशास्त्र आपल्याला तर्कशुद्ध विचार करून मूळ तत्वाकडे जायला शिकवतं. असं जे शास्त्र आहेत त्यांना सगळ्यांना दर्शनशास्त्र असं म्हटलं आहे. मूळ तत्वाचं दर्शन घडवणारी शास्त्र, ज्याच्यामध्ये मूळ तत्वाविषयी नॉलेज दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे, अशी जी सगळी आहेत ती दर्शनशास्त्र. आणि त्या सगळ्यांच्या मुळाशी असलेली ही आज जे आपण शिकतोय ती उपनिषद आहेत. योग हे एक दर्शन आहे. योग दर्शन, सांख्य दर्शन आहेत ना आता सध्या तुम्हाला अभ्यासालाही सर्व आहेत. मग त्यांनी काही मूळ तत्व सृष्टीच्या अस्तित्वातली जी त्यांना वाटली ती त्यांनी मूळ तत्वाविषयीचं वर्णन त्या त्या शास्त्रात करून ठेवलं. त्याला आपण दर्शनशास्त्र म्हणतो आणि त्याच्या उगम ह्या आपल्याला उपनिषदांमध्ये बघायला मिळतो. आता हा जो श्लोक आहे त्याला तशा पद्धतीनं बघा की हे दर्शनशास्त्राच्या मुळात कसं जातं. वारीवत
स्फुरितम तस्मिन तत्र अहंकृती उत्थिता पंचात्मकम भूतपिंडम धातुबद्धम गुणात्मकम. हा श्लोक घेतल्यानंतर आज आपण इथे थांबूया. पण नीट समजून घ्या की दर्शनशास्त्राचा उगम हा इथे कसा दिसतो तुम्हाला. परमात्म्यामधला अहंकार किंवा अहंभाव हा इथे वर्णन केलाय त्यांनी की परमात्म्यामध्ये परमात्मा नावाची जी गोष्ट आहे जी या सर्व संसाराच्या मुळाशी आहे, त्याच्यामधला अहंकार हलक्या वाऱ्याची झुळूक पाण्यावर जसे तरंग उमटवते तसा स्फुरित झाला किंवा तसा स्फुरित होतो. हे सगळ्या सृष्टीची रचना कशी झाली आहे त्याचं हे सगळं गूढ सांगताय याच्यामध्ये की परमात्मा मधल्या अहंकारामध्ये तरंग जेव्हा उमटले, कसे तरंग होते तर पाण्यावर जशी वाऱ्याचे झुळूक आल्यानंतर तरंग उमटतात तसं हे परमात्म तत्वातील अहंकारामध्ये तरंग उमटले. तर ते जे तरंग उमटले त्याच्यामध्ये महत्त्वाचा उगम झाला या तरंगामुळे. आता इथे तरंग हा जर म्हटला तर कसा असतो तर एक लाट बघितली तर त्याची उंच आणि सकल, परत उंच आणि सकल, परत उंच आणि सकल, यालाच आपण तरतम भाव अशा पद्धतीत विचार करायचा आहे. तर ही जी सृष्टी आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी या समानता दाखवतात, काही गोष्टींमध्ये विरोध पण दिसतो, म्हणजेच तरतम भाव. काही ठिकाणी संपूर्णता आढळते आपल्याला, आपल्या दृष्टीनं सांगतोय मी. काही ठिकाणी आपल्याला अपूर्णता आढळते, आपल्या दृष्टीनं सांगतोय मी. आपल्या दृष्टीनं का तर आपण भौतिक गोष्टीकडे आलोय. आपण जे स्वतःला जे समजतो हे सर्व भौतिक आहे. आणि जेव्हा आपण भौतिकतेचा विचार करणार, संसाराचा विचार करणार, तिथे आपल्याला हे तरंग जागोजागी बघायला मिळतात. ही जी तरतमता आहे, हे सर्व भेद आहेत, ते सगळे उत्पन्न करणारं जे महत्त्व आहे त्याचा उगम अशा स्वरूपात झाला की परमात्म्यामध्ये जो अहंकार आहे, अहंभाव आहे, त्याच्यामध्ये तरंग उठायला सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम म्हणजे हा महत्त्व किंवा अहंकार. आलं लक्षात. प्रकृतीच्या सत्वगुणातील सत्व रज आणि तम गुणांच्या पहिल्या विषम परिणामाला महत्त्व असे म्हणतात. आता इथे प्रकृती हे इथलं त्यांनी परमात्म्यानंतरचं लगेचचं तत्व मानलेलं आहे, परंतु मूळ तत्व मात्र त्यांनी एकच मानलंय, तो म्हणजे परमात्मा. आलं लक्षात. त्यानं जेव्हा अहंभाव कसा निर्माण झाला तर प्रकृतीच्या सत्व रजतमामध्ये तरतम किंवा विषम परिणाम झाले आणि सृष्टीची उत्पत्ती झाली, असं ह्यांनी इथे सांगितलेलं आहे. याच्यामध्ये सत्व रजतम गुणांच्या पहिला जो विषम परिणाम झाला त्याला महत्त्व म्हणतात. महत्त्व म्हणजे चित्त, किंवा आपल्याला जे आता सिंपल शब्दात सांगायचं तर आपल्या दृष्टीनं मन. तर हे जेव्हा झालं तेव्हा त्याच्यापासून चित्त निर्माण झालं. चित्त किंवा बुद्धी ज्याला आपण म्हणजे थोडक्यात असा पार्ट जो आपल्यामध्ये विचार करण्यासाठी, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये असेल असं म्हणतो आपण, तो पार्ट ज्याला आपण चित्त असं म्हणू शकतो, याच्याविषयीचं वर्णन हे इथे आपल्याला मिळतं. सत्व रज आणि तम या प्रकृतीच्या 3 गुणांच्या समतोल बदलाला स्वभावत म्हणजे विषम परिणाम असं म्हणतो आपण. म्हणजे काय तर हे जे 3 गुण आहेत त्यातला समजा सत्वगुण वाढला, रजगुण कमी झाला, तमगुण मध्यम वाढला, ही एक परिस्थिती झाली. अजून काय तर तमगुण वाढलेला असेल, रजगुण थोडा कमी असेल, त्याही कमी सत्वगुण असेल, ही दुसरी परिस्थिती झाली. अशा अनेक एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज तयार होतात आणि त्याच्या तरतम भावानंतर जे काही उत्पन्न होतं ते सर्व आपल्याला या सृष्टीमध्ये दिसतं. प्रत्येक गोष्ट या गुणांपासूनच बनलेली आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये हे बदल आपल्याला त्या स्वरूपात दिसायला लागतात. आता हे सत्व रज तम या गुणांचा मात्र या
उपनिषदामध्ये कुठेही डिटेल उल्लेख आलेला नाही, परंतु आपल्याला पुढे जाऊन गीतेमधलं जेव्हा आपण अध्ययन करणार आहोत तेव्हा तिथे मात्र या सत्वरजतमांचा डिटेल उल्लेख आहे. त्यामुळं इथे जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाचा सूत्र सापडतोय तर त्याचा मोठाच्या मोठा रज्जू पुढे आपल्याला मिळणार आहे. काही काळजी करू नका, या सर्व गोष्टींचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे. आपण आतापर्यंत काय बघितलं तर परमात्म्यामधलं जे तरंग उठले, परमात्म्याच्या अहमभावामध्ये जेव्हा तरंग उठले तेव्हा प्रकृतीमधल्या सत्वरजतमामध्ये सुद्धा ते पर्कोलेट झाले किंवा पुढे यायला लागले आणि त्याच्यापासून सत्वरजतमामध्ये जे तरतम भाव निर्माण झाला त्याच्यापासून हे सर्व जे काही सृष्टी आहे ती पुढे विस्तारत गेली. अहंकार नावाचं पहिल्यांदा आपण बघितलं, महत्त्व. त्याच्यानंतर आपण पुढे जे बदल घडणार आहेत म्हणजे सत्वरजतमामधून तर त्याच्यामध्ये कसं आहे तर सूक्ष्म स्वरूपात जी महाभूत आहेत त्यांचा नंबर येतो, तो म्हणजे तन्मात्रा. महाभूत कुठली आहेत कोणी सांगू शकेल काय? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. हा, म्हणजे ही जी महाभूत आहेत त्यांचं जेव्हा निर्माण होतात ती तेव्हा त्यांच्या सूक्ष्म अवस्थेत ती असतात, अत्यंत सूक्ष्म अवस्थेत. त्या अवस्थेला आपण काय म्हणतो? तन्मात्रा. तर या ज्या तन्मात्रा आहेत त्या आधी प्रकट होतात आणि मग तन्मात्रांच्याही परत पंचीकरण सिद्धांत वगैरे ते पुढे येणार आहे तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी. परंतु सूक्ष्म स्वरूप महाभूतांचं ते म्हणजे आपलं तन्मात्रा स्वरूप आहे आणि त्याच्यातूनच मग पुढे त्या त्या महाभूताची निर्मिती होते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत आणि तशाच पृथ्वी तन्मात्रा, आप तन्मात्रा, पुढे तेज तन्मात्रा, वायू तन्मात्रा आणि आकाश तन्मात्रा अशा पद्धतीत तन्मात्रा सुरुवातीला निर्माण होतात आणि त्यांच्या मोठ्या स्वरूपात जेव्हा दिसतात त्यांना आपण काय म्हणतो? पंचमहाभूत. किंवा या प्रत्येकाची महाभूत स्वरूपातली व्युत्पत्ती कशी असते ती इथे सांगितलेली आहे. महाभूतांचा जन्म झाला, पंचतन्मात्रा आधी झाल्या, पंचतन्मात्रापासून महाभूतांचा जन्म झाला. त्यानंतर मग सगळ्या शरीराचा पण जरी विचार केला आणि सगळ्या सृष्टीचा जरी विचार केला तरी सुद्धा आता शरीराचा जर विचार केला तर मग त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय निर्माण झालं तर रस झालं, रसधातू. रसधातूपासून कुठला झाला? रक्तधातू. रक्तापासून काय झालं? मांसधातू. मांस. मांसापासून कुठला? मेद. हा, मेदापासून अस्थि. अस्थि. मज्जा मज्जा आणि शुक्र. ही सगळी आपल्या शरीराची तत्व झाली. तशीच सृष्टीमध्ये इतर सगळी जेवढी गोष्टी तुम्हाला दिसतात या प्रत्येकामध्ये याच पंचमहाभूतांपासून विविध स्वरूपात सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. ही गोष्ट अगदी ठासून लक्षात ठेवण्यासारखी आहे. इथे बऱ्याच जणांचं काय होतं की बेसिक मध्ये राडा होतो, BMR म्हणतो आपण त्याला, आणि मग आपल्याला गोष्टीकडे बघण्याची दृष्टी व्यवस्थित नसेल तर मात्र अडाण्यासारखी अवस्था होते आणि मग ग्रंथ मध्ये काहीतरी लिहून ठेवलंय असं काहीतरी इलॉजिकल लिहून ठेवलंय वगैरे असं आपल्याला वाटायला लागतं आणि उगाच आपण त्यांना दोष द्यायला लागतो. तर जेव्हा ही गोष्ट समजून आपण घ्यायची आहे तेव्हा मात्र कुठेही किलमिश नको, त्याच्या बाबतीत आपल्या मध्ये कुठली शंका नको की हे जग जे सगळं बनलेलं आहे त्याच्या मुळाशी पूर्णपणे त्रिगुण आहेत, सत्व, रज आणि तम. त्रिगुणांपासूनच आपल्याला ह्याची उत्पत्ती आहे, कसली? तन्मात्रांची. त्या तन्मात्रांपासूनच पंचमहाभूतांची उत्पत्ती आहे आणि हे संपूर्ण जग हे पंचमहाभूतांपासूनच बनलेलं आहे. जे भौतिक गोष्टी आहेत त्या सगळ्या भौतिक आपण का म्हणतो तर पंचमहाभूतांपासून बनलेल्या आहेत म्हणून त्यांना भौतिक म्हटलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता अगदी क्लिअर झालेल्या असतील. थोडस जेव्हा लेक्चर संपतं तेव्हा थोडं मनन करून बघा, आपल्याला काही आठवतंय नाही आठवतंय आणि हे सगळं मनात खोलवर कुठेतरी रुजवा, जेणेकरून हे पुढे जाऊन आपल्याला प्रचंड उपयोगाचं होणार आहे.
आता हे जर उपनिषद बघितलं तर साधारण 128 का 130 श्लोकांचं आहे. त्याच्यामुळं काही काय म्हणतात, प्रत्येक ठिकाणी खूप मेहनत करून खूप डिटेल जाण्याची काही ठिकाणी गरज नाहीये. तर त्या गोष्टी आपण जरा फास्ट घेणार आहोत आणि काही गोष्टी जिथे फार फोकस करून विचार करण्याची गरज आहे अशा ठिकाणी आपण तसेही जाऊ, काही प्रॉब्लेम नाहीये. एक मिनिट, मी थोडं ह्याला येतो. आता माझा चेहरा दिसायला लागलाय का तुम्हाला? नाही. आता बघा. हा हा आता दिसत. हा, ओके. तर काही हे करूया, आपण व्यवस्थित कन्क्लूड करू की हे जेव्हा उपनिषदाविषयी आपण जेव्हा बोलणार आहोत तेव्हा काही गोष्टी अगदी मनात पक्क्या करून टाका की आपण हे जे सगळे ग्रंथ आज उपलब्ध आहेत त्याच्या मूळ स्त्रोताविषयी आपण बोलतो आणि हे आपल्याला समग्र ज्ञान देत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये असं स्पेसिफिक गोष्टी कमी स्वरूपात आहेत आणि इलॅबोरेट करून सांगितलेले जे आज ग्रंथ आहेत आपल्याकडे त्यांच्याविषयी आपण बरेपैकी अवेअर असतो. परंतु त्याच्या मुळाशी जेव्हा जाणार आहोत आपण तेव्हा त्या ग्रंथांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आपला तो आधीच व्यवस्थित बनलेला असेल आणि परत परत पाहिजे तर पाठी जाऊन आपण मूळ स्रोताकडे जाण्यासाठी कुठे जाणार आहोत ही समजण्यासाठी ह्या उपनिषदांमध्ये इन्क्लूड, म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये ह्यांना इन्क्लूड करण्याचं मेन कारण हे आहे. हे नीट तुम्हाला आता समजलं असेल. तर याच्याविषयी काही जर शंका असतील तर वेळोवेळी हे परत परत आपल्याला येतच असतं, तेव्हा वेळोवेळी आपल्याला ह्या शंका निरसन करता येतील. परंतु हे जेव्हा आजचं जेव्हा बेसिक लेक्चर आपण जेव्हा घेतलं तेव्हा आपल्याला पुनर्जन्म म्हणजे काय किंवा त्रिगुण म्हणजे काय, पंचमहाभूत म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, या सर्व गोष्टींविषयी एक काहीतरी कल्पना आपल्या डोक्यामध्ये निर्माण झालेली असेल आणि ती व्यवस्थित असावी याच्याविषयी मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय आवडलं नाही आवडलं सांगू शकता तुम्ही. बोलणार असेल कोण तर बोला किंवा शंका काही असतील तरी विचारल्या तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सर, छान झालाय आजचा लेक्चर. जेवढं तुम्ही समजवण्याचा प्रयत्न केलाय ऑलमोस्ट सगळं लक्षात प्रॉपरली आलेलंच आहे. आणि उपनिषद म्हणजे आम्ही आता पहिल्यांदाच याच्या संपर्कामध्ये आलोय. तर सर थोडी स्टडी जर होऊन जाईल आमची तर अजून नीट आम्ही हा, समजू शकतो. नक्की 100%. जेव्हा येस सर. माणूस आपली बुद्धी आणि मन इथे लावून जेव्हा अभ्यास करतोय तेव्हा त्याला नाही समजणार असं होणारच नाही. कारण योग दर्शनामध्ये पण हेच पुरावा व्यवस्थित सांगून ठेवलेला आहे की आपलं जे चित्त आहे त्याचे दोनच उद्देश आहेत. एक म्हणजे भौतिक गोष्टींमध्ये आपला उपभोग घेण्याची प्रवृत्ती ठेवणे आणि दुसरं पारमार्थिक गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला गती देणे. याच्यासाठी आपल्याला चित्ताचा आपला जो मूळ उद्देश आहे तोही योगदर्शनामध्ये सांगून ठेवलेला आहे. तो ऍप्ट आहे. प्रत्येक माणसाला ह्या गोष्टीची कधी ना कधीतरी आयुष्यात प्रचिती ही येतच असते, फक्त तरतम स्वरूपात. आपण इथे जे बघतोय गुणांमध्ये ज्याच्या जसा गुण वाढत एखाद्याच्या अंगामध्ये सत्वगुण जेव्हा वाढणार तेव्हा तो ऑटोमॅटिक परमार्थाकडे जाणार आणि ज्याच्याकडे तमोगुण असेल तो भौतिक गोष्टींकडे जाईल. पण ही आपल्या चित्ताची निर्मिती ही बेसिकली या गोष्टीसाठी झालेली आहे. हे पण आपल्याला योगशास्त्र शिकवतं. त्यामुळं त्या गोष्टीसाठी आपण प्रिपेअर होऊया, सगळेच होऊया. प्रत्येक जण योग मार्गावर असतो. कोणतरी कुठेतरी 4 पायऱ्या वर असेल, कोणतरी 4 पायऱ्या खाली असेल. त्यामुळे प्रत्येक जण आपण सर्वजण मिळून जेव्हा प्रयत्न करू तेव्हा आपण नक्की या सगळ्या गोष्टींमध्ये यशस्वी होऊ शकतो. तर मी छोट्या स्वरूपात का होईना हे बीज रोवू शकलो याचं मला समाधान आहे. आणि तुमच्यासारखे साधक जर असतील, विद्यार्थी असतील तर नक्कीच याच्यामध्ये आपण सर्वजण मिळूनही प्रगती करू शकतो. तेव्हा असं काही मानू नका मी खूप मोठा काहीतरी शिक्षक आहे किंवा कोणतरी आहे. तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, तुम्ही माझ्याशी चर्चात्मक काही गोष्टी बोलून सांगू शकता. त्याच्यामुळे आपला चांगला एक म्हणजे सौहार्द संवाद असू दे. योग्य ठिकाणी तुम्ही मला विचाराल अशी अपेक्षा ठेवतो. येस आणि सर. माझ्या मते आज आपण कन्क्लूड करूया, थांबूया. ओके येस सर. थँक्यू ओके. सो मच. हरिओम हरिओम हरिओम. 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 धन्यवाद धन्यवाद. सर.